नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. घरी शुगर चेक करता, मग या 5 कॉमन चुका तुम्ही नकळत करत नाही ना? यातल्या 2 चुका या वेळेशी आणि 3 चुका या पद्धतीशी संबंधित आहेत. 1. पीपी शुगर चुकीच्या वेळेला तपासणे. वेळेची सगळ्यात मोठी चूक ही जेवणानंतरची शुगर चेक करताना होते. खूप लोक जेवण संपल्यावर 2 तासांनी शुगर तपासतात, पण योग्य वेळ असते जेवणाचा पहिला घास घेतल्यापासून पुढे 2 तासांनी शुगर तपासणे. कारण पहिला घास तोंडात जाताच लाळेतून अमायलेज नावाचं एन्झाईम तयार होतं, जे कार्बोहायड्रेट्सचं पचन सुरू करतं. 2. फास्टिंग शुगर आधी चालणे किंवा व्यायाम करणे. बरेच लोक सकाळी उठून चालायला जातात, योग करतात, घरातलं थोडंफार काम करतात, ब्रश करतात, आवरतात आणि मग शुगर तपासतात. यामुळे लिव्हर रक्तात साखर सोडतं आणि रिपोर्ट चुकतो, जास्त येऊ शकतो. फास्टिंग शुगर झोपेतून उठल्या उठल्या लगेच तपासा, ॲक्युरेट रीडिंग मिळेल. 3. बोट दाबून दाबून रक्त काढणे. प्रिक केल्यानंतर बोट दाबून दाबून रक्त काढल्यास टिश्यू फ्लुइड सुद्धा रक्तात उतरतं आणि तुमची शुगर थोडी कमी येते, विच इज फॉल्स लो. 4. सॅनिटायझर वापरून लगेच शुगर चेक करणे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं, प्लस जेवणाचे लहान कण सॅनिटायझर पूर्णपणे काढून टाकू शकत नाही, ज्यामुळे फॉल्स हाय रिपोर्ट येतो, शुगर जास्त येते. त्याऐवजी हात साबणाने धुवून कोरडे करा. 5. एकच निडल वारंवार वापरणे. 10-15 वेळा एकच निडल वापरू नका. टोक झिजल्यामुळे बोट जास्त दुखतं. जर ती निडल तुम्ही एकटेच वापरणार असाल तर 2 ते 3 वेळा रियूज करा, त्यापेक्षा जास्त नको. लॅन्सेट किंवा निडल आयडियली एकदाच वापरायची असते. वारंवार वापरल्यास संसर्गाचा धोका वाढतो आणि बोटालाही त्रास होतो. हा व्हिडिओ तुमच्या डायबेटिक फॅमिलीजमध्ये नक्की शेअर करा.